नमस्कार. मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज मी आपल्यासमोर कळवण या कथासंग्रहातील कथा या कथेचं कथन करणार आहे. कळवण हा माझा कथासंग्रह 13-14 कथांचा असून या कथासंग्रहामध्ये 2च पात्र आहेत. एक मुलगा बाबू नावाचा जो 7वीत शिकतो आणि त्याचा बाप. ह्या बाबूची आई वारलेली आहे आणि संपूर्ण कथेमध्ये 13-14 कथेमध्ये ही 2च पात्र आपल्याला भेटतील. या कळवण कथासंग्रहातील पहिली कथा आज मी आपल्यासमोर कथन करणार आहे. कथेचं नाव आहे घालमेल. 3 सांज झाली, कडूस पडलं. तसा मी चूल पेटवली, चुलीवर पाणी तापवत ठेवलं. बापू आता शेताकडे येईल, त्याला पाय धुवायला पाणी लागतं. आणि मग मी पुढच्या सोप्यात येऊन दाराच्या तोंडी उभा राहिलो. आभाळात बघितलं. आभाळानं घुमट घातली होती. हतक्याचा पाऊस एकसारखा पडत होता. बापूला काळजी लागली होती, तशी मलाही काळजी लागली होती. बापू याची मी वाट बघत होतो. तोवर बापू आला. त्याच्या डोक्यावरच्या गवत्याचं पेंडकं मी काढून घेतलं. बापू तसाच शिळीला घेऊन मागच्या सोप्यात गेला. मी एकला शिळी बांधली आणि पुढच्या सोप्यात आला. मी त्याला ऊन पाण्याची डिचकी पाय धुवायला दिली. बापू हातपाय धुवून चूळ भरून आला. मी चुलीजवळ जाळ घालत बसलो. बापू माझ्याजवळ बसला. दुचमाटला होता. एक शब्द बोलत नव्हता. बापू कशाच्या तरी झुरणी लागलाय हे मी ओळखलं होतं. मग मी बी एक शब्द बोललो नाही. म्हटलं आता च्या करावा, पण च्याचं सामान ओढाप झालतं. मग मीच बापूला म्हटलं, बापू जरा कांदा चिरू का? चीर कांदा जरा. काय 2 भाकरी टाकतो आणि त्याच तव्यात झुणका गरगटूया. कशाला भाकरी बापू? सकाळच्या 2 शेळ्या आहेत त्या आणि भात बी केलाय म्या. चालतंय मग चिर तर कांदा. मी इळा घेतला आणि कांदा चिरायला लागलो. कांदा चिरता चिरता माझ्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या. मी बापूलाच विचारलं, बापू कांदा चिरताना डोळ्यातनं पाणी काय येतंय का? बापू म्हटला, लेका कांद्याला आईबाप नसत्यात असं म्हणतात. मग त्याला रडायला कोण नव्हतं म्हणून कांदा चिरताना कांदा चिरणारा कांद्यासाठी रडत असतो. मला बी खरं वाटलं. कांद्याला आईबाप नाहीत, मला तर कुठं आहे. मी बी बिन आईचाच खाली मान घालून कांदा चिरत होतो. बापू पुढच्या सोप्यातल्या होंबऱ्यातनं बाहेर बघत होता. वळचणीच्या धारा खाली लोंबत होत्या. हातक्याचा पाऊस एकसारखा होतत होता. बापू दुस्माटला होता. काय करावं कळत नव्हतं. मग बापूच मला म्हटला, बाबू नव कसं करायचं रे? कशाचं का बापू? अरे हायब्रीड काढायचं. ह्यो हातक्याचा पाऊस कसा ओततोय बघतोयस नव, डोळा उडून देणं झाला या. मग हायब्रीड कसा काढायचा? बापू कशाची काळजी करताय हे माझ्या लक्षात आलं. बापूचं खरं होतं. आमचा हायब्रीड काढायला आला होता. आमची रामफळीची पट्टी आई आजारी असताना बापूनं घाणवट दिली होते. मिरजला आईला दवाखान्यात घेऊन बापू गेला. होतं तेवढं पैसे संपलं, पण आई उपजारी आली नाही. आई मला सोडून गेली. पैशाच्या पैसे गेलं आणि एकरभराची काळी काजळाच्या वडीसारखी जमीन आमची घाणवट गेली. तेव्हा मी शाळेला जायत होतो. बापू रोजगारला जायचा. बापूच जेवण करायचा, मग आम्ही खायचं. पहिल्यांदा बापूला जेवण करायला सुधरत नव्हतं. पिटाळ्याल्याच भाकरी आम्ही खाल्ल्या. भात उकडून खाल्ला, पण कोणाच्या वळचणीला गेलो नाही. आता जरा जरा बापूला भाकरी येत्या त्या.
पण बापूचा जीव मात्र त्या जमिनीत अडकला होता. घाणवट गेलेली जमीन कशी सोडवायची बापूच्या पुढे प्रश्न पडला होता. पुढं काय झालं, बापूने एक शेळी आणली. शेळी बी चांगली, गरिबाची गाय म्हणतात. तिला एकाला 2-3 येतं झाली आणि प्रत्येक येताला 3 कोकरं व्हायची. तानी तिचं नाव. आणि त्याच पैशातनं आणि इकत तिकडचं उसणं पासणं करून काहीतरी बापूनं ती जमीन सोडवून घेतली. सोडवून घेतलेल्या जमिनीकडे आम्ही दोघं गेलो. उन्हाचा रख होता. रामपळेखाली बसलो. बापूनं मुठभर माती उचलून हातात घेतली. घडाला बापूचं डोळं सांडायला लागलं आणि बापू म्हणाला, बाबू, ही आपली दुसरी आई आहे. जरी आहे तुझी आई तुला सोडून गेली तरी ही आई तुला तारणार. एक लक्षात ठेव. नरड्यावर सुरी जरी आली तर आईला ऐकायचं नाही. आता आपल्या हातात एकरभर रान आहे. कष्ट करू. आणि आम्ही कष्ट करत राहिलो. बापूनं 7-8 गाड्या शेणखत, गावखत गावातलं आणलं आणि त्या जमिनीत विस्कटलं. मी बी होतो मत्तीला. नांगरट कुळवट केली. जमीन पेरणीयोग्य झाली. बापूने 180 रुपयाची 5 नंबरची हायब्रिडची पिशवी आणली. मुरगाचा पाऊस पडला. घातीनं आम्ही दोघांनी टोकन केली आणि हायब्रिड साधायला लागला. बाळकोळपण दिली. आधीमध्ये लागवड टाकली आणि झकास पीक आलं. जाणं येणारी माणसं म्हणायचीत, बापू, है ढिगानं बघा औंदा हायब्रिड होणार. ढिगानं काय हायब्रिड आलाय तुझा, शिवारात 1 नंबर. बापू नुसता हसायचा. उभ्या पिकाकडे बघून हिरवं सपान बघायचा. बापू मला म्हणाला, बाबू, आता हे बघ, निदान खंडीला कमी तरी पडणार नाही जुंधळं. एवढंच हायब्रिड होणार. आपल्याला एवढं कशाला लागते. त्यातलं थोडं इकायचं आणि ह्या जमिनीची उपसावर करायची. तो कडबा बी इकायचा, नांगरून घ्यायचं आणि हरभरा टाकायचा. ओलीवर हरभरा येतो, नसना पाणी. दायवारानं ओलीवर हरभरा चांगला येतो आणि बेवड बी चांगला होईल. बापू हिरवं सपान बघत होता. आणि आता हायब्रिड काढायला आल्याला. आवाळानं घुमट घातलेली. हातक्याच्या पहिल्या माळ्यात पाऊस अडकलेला. सगळ्या शेतकऱ्यांची अशी दशा. त्यात आमची बी दशा झालेली. एवढा पाऊस पडायला, एवढा पाऊस पडला. आता अशा पावसानं हायब्रिड थाट कोंबडून पडणार. कणीस जमिनीला चिकाटलं की त्याला कोंब येणार. बरं का, आलाय काढायला, काढायचं कसं. समजा खुडलं असतं, कुणाची तरी बैलगाडी बघून कुणाच्या तरी खळ्यावर नेलं असतं, पण ते वल्ल्या कीच पिशा मळणार तरी कशा. त्या मशीनमधनं ते बोलणार तरी कसं. आणि वल्ल कीच हायब्रिड आणून पसरायचं कुठं, ठेवायचं कुठं. डोसक्याला हात लावून बाप्पा बसला होता. भुईमुंगाची 30 तरा, फुले प्रगती शेंगा. आता याला कुजत आलतं. शेंगा उपडता येत नव्हत्या. नाही उपडाव्या तर जमिनीत कुठेवर ठेवायच्या. त्याला आरा फुटणार, कोंब येणार. आणि काढून बी समजा ज्याच्या घरात 4-5 माणसं आहेत अशा माणसाने हालात ख्याल कसं तरी कडून भुईमुंग काढतील, तुडतील, पण ते वाळवायचं कुठं. सगळ्यांची दशा झालेली. आणि हातक्याचा पाऊस तर एकसारखा कोणा जन्माचा वाद्या म्हणून कोसळत होता. दुपार पातूर ऊन तगमदायचं. उन्हानं कायली व्हायची. आणि दुपार झाली की पावसाच्या रापा यायच्या आणि पाऊस सुप्पानं वाटायचा. माणसं वैतागून गेलेली. आणि म्हणून आमचा हायब्रिड काढाय आल्याला आणि बापू दुचागती होऊन बसलेला. बापून माझ्याकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्याकडे मला बघावता आलं नाही. मी थाटी पुढं केली, झुणका घातला, भाकरी हातात दिली. मी बी वाढून घेतलं. तोंडात घास फिरत होता. बापूच्या बी माझ्या बी. कशी तर बापूनं अर्धी भाकरी खाल्ली. मला बी अर्धी भाकरीच गेली. बापू मला म्हटलं, आणि कोरभर घे की रे बाबू. नाही का, मला भूक नाही, तू घे की, असं मी म्हणालो नाही. कारण दुःखानं अवघडलेल्या माणसाला
त्याच्या दुःखावर डागण्या दिल्यासारखं झालंय की त्याचा बाण फुटतो. बापूचं तसंच झालं असतं. मी काही बोललो नाही. निम्म्यापेक्षा जास्त भात त्याच्या थाटीत घातला. मी बी मला वाढून घेतला आणि दोघं जण जेवलो. अंधारात बाहेर बघतच होतो. देवळीत चिमणी ढणढणत होती आणि पाऊस एकसारखाच सूर घेत होता. कुण्या जन्माचा वाद्या म्हणून ओतत होता. पलीकडच्या गल्लीत जामदाराच्या वाड्यात पोरी हातक्याचं गाणं म्हणत होत्या. हातुका मतुका चरणी चतुका. गाण्यानं सूर धरला होता आणि पावसानं बी सूर धरला होता. कसं तर बापूनं 2 घास खाल्लं. मी बी खाल्लं. भांडी कंगोळून ठेवली आणि बापू आणि मी हातरुणावर आलो. मी हातरुणावर आडवा झालो. बापू बी हातरुणावर बसला. मला काय वाटलं कुणाला ठाऊक. मी उठलो. पुढच्या सोप्यात अंधारात बघितलं. वळचणीच्या धारा उमऱ्यावर शितोड आत येत होतं. पावसाचा जोर वाढला होता. मी पावसाला मनोमन हात जोडलं आणि म्हटलं, देवा देवा नुसता 4 दिवस उघड. आमच्या बापूचं सत्व बघू नकस. लय बापूनं कष्ट केलं. लय हाल सोसलं. एखाद्या वक्ती उपाशी राहून पैसे साठवलं आणि जमीन सोडवून घेतली. एवढं चांगलं हायब्रिड आलाय. औंदाच्या वरीस तेवढं धान्य घरात येऊन दे. डोळं भरून तू बघू दे. मग पुढच्या वर्षी तुला काय वाचतायच ते वत. खरं देवा तुझ्या पाया पडतो. औंदाच्या वरीस तेवढं उघड. बापू म्हणतो या एवढा चांगला हायब्रिड आलाय. घरात धान्य मावायचं नाही. त्याचं सपान तेवढं पुरं कर. का पावसात उभा राहिलायस रे. शितुडा अंगावर येत्यात इक्यात. बापू मला म्हटला. मी पुन्हा हातरुणावर आलो. तोंडावर कामर घेऊन नुसताच पडलो. बापू दाराला तंबाखू धरून बसला होता. पावसाकडे बघत होता. पुन्हा तोच मला म्हटला, बाबू झोपलायस काय रे. नाही बापू जागाच आहे. बापू चूळ तंबाखू थुकायचं म्हणून उठला. चौकडीजवळ गेला. वळचणीच्या पाण्यात त्याने तंबाखूची पिचकारी मारली आणि आबाळात त्या वात्याला पावसाकडे बघून बापू म्हटला, वत वत. कुण्या जन्माचा वाद्या म्हणून वत. माझ्या मुळावर उठलायस. तू तर काय करणार. चौघडं नशिबानच माझ्या घाला गाठला या. मग तू तर त्याला कसा अपवाद ठरशील रे बाबा. वत एकदा सत्यानाश करून मोकळा हो. मी हातरुणावनं तोंडावनं कामूर काढून बघत होतो. पावसाचं शितुडं पडत होतं. बापूचं पंजी गोट्याजवळचं भिजत होतं आणि पावसाकडं बापू रागानं बघत होता. पावसाला झिट्टीने बोलत होता, कुण्या जन्माचा वाद्या म्हणून माझ्या नशिबाला आणलास. कर एकदा कुणब्याचं वाटोळ कर. आणि त्या चिठ्ठीत बापू माझ्या जवळ आला. बाबू आता काय करायचं रे. कसं काढायचं हायब्रिड. बापूची घालमेल मला बघवत नव्हती. मी कडसावरान बापूला मिठीत घेतला. मी बापूच्या मिठीत नव्हतो तर बापू माझ्या मिठीत होता. लटा बापू कापत होता. हुमऱ्याहून आलेल्या शितुड्यानं बापूचं सारं अंग भिजलं होतं आणि बापू मला म्हणत होता, बाबू आता काय खायचं रे. आणि हायब्रिड कसं काढायचं. बघ यो पाऊस कौलावर ताशा वाजवल्यासारखा वाजतो यार. बापू धाय मिळकून रडत होता. पलीकडच्या गल्लीत मुलींनी हातक्याच्या गाण्याचा सूर लावला होता. हातुका मथुका चरणी चतुका. माझ्या कानावर शब्द आलं. फक्कन वाऱ्याची झळ आत आली. ढणढणती देवळीतली चिमणी इजली आणि बाहेरचा अंधार आत आला. बापू माझ्या मिठीत होता आणि पाऊस धडाधडा कोसळत होता. पाऊस धडाधडा कोसळत होता. कुण्या जन्माचा वाद्या म्हणून वतत होता आणि बापूचं सपान हिरवं सपान अंधारात गडप झालं होतं आणि त्याची घालमेल वाढतच चालली होती. धन्यवाद.